नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, सगळ्या विद्यार्थ्यांना 12वी मार्कशीट आणि लिव्हिंग आता प्राप्त झाली आहे आणि येत्या 4-5 दिवसात एम-एच-टी सी-ई-टी, पी-सी-एम व पी-सी-बी ग्रुपचा फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट पण लागणार आहे. त्यानंतर काही दिवसात सेकंड अटेम्प्टचा पण रिझल्ट लागेल आणि हे दोन्ही अटेम्प्टचे रिझल्ट लागल्यानंतर सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार. सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्री या कोर्सेसकरिता असतो. ज्या कोणत्याही विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग किंवा फार्मसी किंवा ॲग्री यात ॲडमिशन घ्यायची असेल किंवा मेडिकल कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, तर त्याला या सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेसमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करावी लागते आणि त्या ऑनलाईन ॲप्लिकेशनकरता त्याचे सगळे डॉक्युमेंट्स त्याला अपलोड करायचे असतात. दरवर्षी आम्ही विद्यार्थ्यांना आधीच डॉक्युमेंट स्कॅन करून देतो. त्याचं कारण म्हणजे असं, डॉक्युमेंट आधीच स्कॅन करून राहिले तर कॅप राउंडच्या वेळेस इझिली डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करता येतात. नाहीतर त्यावेळेस परत स्कॅन करायला वेळ जातो. आणि त्याचा दुसरा फायदा म्हणजे असा, आतापासून जर स्कॅन करून ठेवले, तर एखादी डॉक्युमेंट जर कमी असेल, तर लगेच विद्यार्थ्याला माहिती पडेल आणि त्याचा जो वेळ असतो ते डॉक्युमेंट तयार करण्याकरिता. नाहीतर वेळेवर त्याची धावपळ होणार. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कानगावकर कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटरला आपले कागदपत्र घेऊन या. आम्ही ते तुम्हाला स्कॅन करून तुमचे ओरिजिनल कागदपत्र तुम्हाला परत करू. स्कॅनिंगची सुविधा अगदी मोफत आहे. ही स्कॅनिंग फक्त यासाठी आहे, की कॅप राउंडच्या वेळेस तुमचे डॉक्युमेंट आधीच स्कॅन करून राहिले, तर रजिस्ट्रेशनला फार कमी वेळ लागतो आणि एखादी डॉक्युमेंट कमी असेल, तर तुम्हाला ते डॉक्युमेंट तयार करण्याला वेळ मिळतो. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट्स घेऊन कानगावकर कोचिंगला व्हिजिट करा. या व्हिडिओच्या खालती तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट प्रोव्हाईड केलेली आहे. थँक यू.